स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3-4 महिन्यात येतील। सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे। तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील। जसा विधानसभेत विजय मिळवला तसा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे, असं म्हणत फडणवीसांनी कालच्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आदेश दिले आहेत। तर याला भाजपचे मिशन महाविजय 3.0 असं देखील अनेक जण म्हणत आहेत। महायुतीतील मित्र पक्षांच्या मदतीने नाही तर मित्र पक्षांचा वापर करत भाजपा हे मिशन साध्य करणार असल्याचं पाहायला मिळत असून या निवडणुकीत भाजपा महायुती धर्म पाळणार असल्याचं जरी दिसत असलं तरी देखील महायुती धर्म पाळण्याच्या आडून भाजपा स्वतःचा स्वार्थ साधू पाहतीये। म्हणूनच नक्की सध्या काय चालू आहे, भाजपा मित्र पक्षांचा वापर करू पाहतीये असे आरोप का लावले जात आहेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 2 ते 4 वर्षांपासून तशाच प्रलंबित आहेत। अंदाजे 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा कारभार सध्या लोकप्रतिनिधींशिवाय चालू आहे। पहिलं कोरोना महामारी, मग प्रभाग रचना, नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लांबलेल्या या निवडणुका अजूनही तशाच प्रलंबित आहेत। मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, पिंपरी चिंचवड, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित असून नवनिर्मित जालना व इचलकरंजी महापालिकेची पहिली निवडणूकही अजून झालेली नाहीये। यासोबतच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा इत्यादी जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील प्रलंबित आहेत। तसेच फेब्रुवारी 2025 अखेर आणखी 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे। महापालिका व जिल्हा परिषदेसोबतच जवळपास 1500 ग्रामपंचायतीमध्ये देखील सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे। तर या सगळ्यामुळे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेवरील जागांच्या निवडणुकांचा देखील प्रश्न प्रलंबित आहे। तर लोकप्रतिनिधी नसल्याने सध्या या सर्व ठिकाणी आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत। आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिथे भाजपने जोरात तयारी केल्याचं पाहायला मिळतंय तिथेच शिंदेची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप तशी जय्यत तयारी होताना पाहायला मिळालं नाहीये। तर स्वतःकडे भलं मोठं बहुमत असून देखील भाजपने दोन्ही प्रमुख मित्र पक्षांना सोबत ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचा अंदाज देखील अनेक जण वर्तवत होते। आणि अशातच आता महाविजय 3.0 मधून भाजपा मित्र पक्षांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वतःच्या पक्षाचं वर्चस्व निर्माण करू इच्छित आहे आणि याचे संकेत भाजपचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी दिलेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। सर्वजण एकत्र आल्याने महापौर भाजपचा होण्यास काही अडचण होणार नाही। मात्र काही प्रश्न निर्माण झाले तर ते सर्वांना एकत्र घेऊन सोडवणे आवश्यक आहे। उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जावे। काही वेळेला एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणारच, अन्याय झालेल्यांनी तो सहन करावा असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी इचलकरंजीमध्ये असताना केलं आणि भाजपा महायुती धर्म पाळणार असल्याचं स्पष्ट करत बहुतांश महापालिका व जिल्हा परिषदांवर स्वतःच वर्चस्व कायम ठेवणार असल्याचं देखील सूचित केलं आहे। आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर महायुती विजयी झाली तर राज्याप्रमाणे भाजपा तिथे देखील स्वतःकडेच मुख्य पदे ठेवून स्वतःचं राजकीय वर्चस्व स्थापन करेल असा अंदाज देखील अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, खरंच भाजपा त्यांच्या मित्र पक्षांचा वापर करतेय का? यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।